मराठ्यांचा शत्रू हा शरद पवार फडणवीस साहेब हे कुणीही नाही। मी बघा ही वाक्य आज तुम्हाला पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन बोलतोय की मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये तो त्यांचे दुश्मन हे लोक मुळीच नाही। आता मग यांचे विरोधक कोण आहेत, दुश्मन कोण आहेत, तर मराठ्यांचा शत्रू हा मराठाच आहे। आता मी तुम्हाला हे काय म्हणतोय, तुम्हाला हे कळण्याकरता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल। बघा मित्रांनो, आता ह्या आरक्षणामध्ये एवढी जंग लढलेली आहे, एवढं आरक्षणाचा लढा उभारलेला आहे, पण या लढ्यामधनं नेमकं अपेक्षित असं साधं काहीच नाही। जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा भंग या ठिकाणी होताना बघता तुम्ही। आता यावेळेस आता अशी म्हणायची अवस्था काय आली, मराठ्यांचा दुश्मन हा मराठाच आहे। कारण बघा, कारण मराठा समाजामध्ये अजून सुद्धा एकमत नाही आरक्षणाच्या बाबतीवरून। मराठ्यामध्ये अजूनही एकमत नाही। कुणाला ओबीसीतनं पाहिजे, कुणाला ईडब्ल्यूएस चांगलं होतं, कुणाला आता एससीबीसी चांगलं वाटतंय। म्हणजे जरांगे पाटलांची त्या आंदोलनाची मागणी कुठल्या मुळामध्ये मागणी हीच आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं। पण ही एका संघांची मागणी ही आहे। एक गट काय मागतोय, ईडब्ल्यूएस चांगलं होतं, आणि एक गट म्हणतो एससीबीसी 10% मिळाले ते पण चांगलंच आहे, त्यामध्ये बाकीचा कुठला समाज नाही। हे जर तीन बघा, मागणीमधून 3 गट मुळात पडले। आणि पुढला होता म्हणजे या गटामध्ये म्हणजे मराठ्यामध्येच एकमत नाही। जर एकमत तर मराठ्यामध्ये असलं असतं तर यापेक्षा जास्त, यापेक्षा बलाढ्य अशी सध्या सभा झाल्या असत्या आणि एवढी गर्दी जमली असती, त्यावेळेस सरकारला नक्कीच विचार करावा लागला असता। पुढला मुद्दा बघा, 2 वर्ग बनलेले मराठ्यामध्ये, एक पहिला वर्ग गरीब आणि पुढला वर्ग श्रीमंत। जे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत त्यांनाच आरक्षणाची गरज आहे। सध्या जे उच्च पदावरती आहेत, काही आमदार खासदार असतील, मंत्री असतील, किंवा जे श्रीमंत आहेत, त्या लोकांना हे आरक्षण म्हणजे टाइमपास वाटतो। मग त्यांचा समज काय, त्या लोकांनी समज असा पसरवला, जर मराठे ही ओबीसी मध्ये गेले तर मराठा जात राहील का, मराठा कास्ट निघून जाईल, मग आपण कुणबी होऊ, मग आपली जे मराठा मुळात जात आहे ते जात नामोनिश होऊन जाईल, असं त्यांना वाटायचं। म्हणून काही वर्ग असा आहे तो वर्ग विरोध करतोय त्या चळवळीला, आरक्षणाच्या। ही चळवळ मुळात गरजवंताची आहे, गरिबांची आहे। ज्या लोकांचं भागत नाही, जे लोक खरंच गरीब आहेत, ते कुठेही मोठी मोठी ते फीस देऊ शकत नाहीत, त्यांना आपल्या लेकरांचं उज्ज्वल भविष्य हवं आहे, ह्या लोकांची ही चळवळ आहे। आणि यामध्ये ऑपोजिशनला लोक कोण आहेत, ज्या लोकांची मुलं हे बाहेर शिकायला आहेत परदेशामध्ये, त्या लोक। आता हा झाला एक वर्ग। म्हणजे मराठ्यामध्ये तर 2 वर्ग बनलेले आहेत, गरीब आणि श्रीमंत। ह्या गरीबा फक्त ह्या लढ्यामध्ये झुंजतोय आणि श्रीमंत हा अजूनही ह्या लढ्यापासून हा अलिप्त आहे। आणि पुढलं बघा, आता गरीबात सुद्धा 2 वर्ग पडलेले आहेत। त्या गरीब मध्ये 2 वर्ग कसे पडले, काय गरीब आहेत त्यांना कळत नाही चांगलं काय वाईट काय, त्यांना कुणी त्यांचा ब्रेन वॉश केलं, लगेच ते भुलतात आणि लगेच त्या भुलीला बळी पडतात। बघा, महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्यामधले 5 ते 6 जिल्ह्यामध्ये अशी अवस्था आहे, गावामध्ये मेजॉरिटीमध्ये मराठा समाज आहे। पण तरीही जर मराठा समाज जर राजकारणामध्ये सक्रिय नाही झाला, तरी जर लोकांची पालखी वाहनं बंद केलं, तर बाकीचे पक्ष जे आहेत, युती आणि आघाडी, यांना प्रचार करणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल। कारण यांच्या सभेचं नियोजन पण मराठाच करतोय। तो मराठा आज आरक्षणाला गंभीर रूपात तो विरोध करतोय। त्या बघा, भाजपचे काही पदाधिकारी हे मराठा आहेत, काँग्रेसचे मराठाच आहेत, राष्ट्रवादीचे मराठा आहेत, शिवसेनेचे मराठा, दोन्ही पण। म्हणजे दोन्हीही पक्षामध्ये, दोन्हीही आघाड्यामध्ये, युतीमध्ये आघाडीमध्ये कार्यकर्ते बहुतांश ही मराठा आहेत। ते तिथून अजून बाहेर पडले नाहीत, काही पडले असतीलही, पण बऱ्यापैकी आपल्याला म्हणता येईल अजून 25% समाज हा राजकारणामध्ये सक्रिय आहे। हा एक विषय झाला। आणि पुढला विषय काय मित्रांनो, तो विषय म्हणजे की मराठ्यांचे जे आमदार आणि जे खासदार आहेत ते सुद्धा उदासीन आहेत। त्यांना सुद्धा आपल्या समाजाचं काहीही देणं घेणं नाही या ठिकाणी असं वाटतं।
कारण बघा, आता हे आरक्षण ओबीसीतनं पॉसिबल आहे किंवा नाही हे पूर्णपणे कोर्टाचं, राज्य सरकारचं हे पूर्ण अधिकार आहे. पण या ठिकाणी ओबीसी नेत्यांची पण, जरांगे पाटलांची पण, ह्या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन यातून काहीतरी सकारात्मक मार्ग निघू शकतो. अशी कुठलीही जगात गोष्ट नाही त्याचा पर्याय नसतो, अशी कुठलीही गोष्ट नाही. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. पण या ठिकाणी तुम्हाला पर्याय काढायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी समोरासमोर घेऊन तुम्हाला हे भांडणं जे काय आहे तो मिटवावं लागेल. अन्यथा हा लढा चालू राहणारच आहे. त्यामध्ये मराठा उठलेत, ओबीसी उठले, दोघांचं पण चालूच आहे मस्तपैकी. त्याच्यावरती राजकारणाची पोळी भाजणं हे पण चालूच आहे, आपल्याला हे नाकारता येत नाही. पण या ठिकाणी काय झालं, जे प्रस्थापित लोक आहेत, खासदार आमदार, हे लोकचं दुर्लक्ष पूर्णपणे ह्या प्रश्नाकडे आहे. मग आता यानंतर ते पर्याय काय करतात बघा, ते या ठिकाणी आपली पोळी कशी भाजतात. लोकांचे ज्वलंत प्रश्नावरती लक्ष जाऊ नये, जे सध्याच्या इसेन्शियल जे समस्या आहेत त्यावरती लोकांची नजर जाऊ नये याकरता मराठाचे नेते आहेत त्यांच्यावरती गंभीर आरोप करायचे. त्यानं काय होईल, हा समाजाचं लक्ष पूर्णपणे विकेंद्रित होईल आणि ते जे प्रॉब्लेम्स आहेत, जे प्रश्न आहेत त्यावर त्यांचा फोकस राहणार नाही. आणि अशा वेळेस आपल्याला जे हवंय ते आपण साध्य करू शकतो. हा झालेला समज आहे. हा एक विषय आहे. आणि एक शेवटचा विषय आहे तो म्हणजे मराठ्यांची सुद्धा आरक्षणाविषयी, आरक्षणाविरोधी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गावामध्ये काही असा वर्ग आहे मराठ्यांचा, एक असा गट आहे, तो गट जरांगे पाटलाला सुद्धा आता विरोध करतोय. बघा, समजून घ्या, मराठा आरक्षणाची मागणी तर आयोग असेल, तुम्ही शासनाला भांडा ना, तुम्ही गव्हर्नमेंटला भांडा, पण या ठिकाणी जाणून बुजून जरांगे पाटलाला टार्गेट करणे आणि त्यांच्यावरती बोलणे, म्हणजे त्यांच्यावरती बोलणं म्हणजे सर्वांना त्याचा परिणाम होणार. आणि याचा जे काय वाईट परिणाम आहे तो वाईट परिणाम समाजापुढे येणार नाही. त्यामुळं हे काय करतात माहिती आहे का, 4 लोक उभे करायचे, त्यांनी यांच्यावरती बोलायचं, परत ते आक्रमक होणार, परत तो वाद चिघळणार. हे फक्त चिघळा-चिघडी करायचं काम चालू आहेत, कुठलंही काम चालू नाही. संविधानिक पद्धतीनं जर मागणी केली, कुठलीही मागणी सहज पूर्ण होते आणि प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन हे असतंच, हे आपल्याला नाकारता येत नाही. पण या ठिकाणी ह्याचं भांडवल होऊन याचं राजकारण हे होतंय, हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि खूप गंभीर गोष्ट आहे. असं व्हायला नकोय. आणि यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, जर या ठिकाणी जर मराठी एकत्र असले, जर मराठी एक झाले, टोटली मराठा महाराष्ट्रामधला, मग अशा वेळेस सरकार काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेऊ शकतो. आता जे पूर्वी गर्दी होत्या पाटला सभेला आता पण आहेत, पण थोडंसं पश्चिम महाराष्ट्रामधील 2-3 जिल्ह्यामध्ये थोडासा रिस्पॉन्स हा कमी आला. कारण काय, हेच कारण आहे की हळूहळू मराठी सुद्धा फुटत आहेत. आणि हा फुटीरपणा, हे फुटीरवादीपणा जो आहे तो हा लढा थोडंसं डळमळायचं काम थोडं करत आहे. पण मित्रांनो बघा, आपण म्हणतो नेहमी की मराठ्यांचा शत्रू हा फडणवीस आहे किंवा शरद पवार आहेत, हे दोन्हीही नाहीत. जर मराठा हा पूर्णपणे एकजुटीनं, एक वटानं मागणी केला तर ते मागणी नक्कीच पूर्ण होऊ शकते. पण हे मराठे फुटून एकमेकाच्या जर विरोधामध्ये उभे राहिले तर आरक्षण सोडाच, तुमची एकही मागणी पूर्ण होणार नाही. आता तुम्हाला गरज आहे समजण्याची. तुम्हाला नेमकं काय वाटतं या विषयावरती नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, खुश राहा, हॅपी राहा.